देवाचं ताट आणि तांब्या क्लीन असल्याशिवाय देवपूजा करू वाटत नाही। आणि हे जे भांडे असतात ना ते खूप लवकर खराब होतात आणि खूप जास्त डाग पडतात। तुम्हाला दाखवते मी 5 मिनिटात फक्त हे एकदम मस्त बिना घासणीचं क्लीन केलंय माझ्या हातांनी आणि नुसतं धुवून पुसून घेतलंय, तर एवढं भारी निघलंय। तर बघू शकता इथे ना माझे हे तांब्या घासायचं चाललं होतं, नंतर माझ्या लक्षात आलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणूनच मग नंतर इथे व्हिडिओ घेतला मी। तर पहा माझं हे ताट देवाचं कसं झालंय आणि आता ह्याला रोज घासते बरं का, पण जर पुसलं नाही ना तर त्याच्यावर असे डाग पडतात। आता मी तुम्हाला दाखवते हे 5 मिनिटात बिना घासणीचं आणि बिना साबणीचं कसं क्लीन करायचं। तर बघू शकता इथे माझ्या हातामध्ये ही क्लिनिंग पावडर आहे। ह्या पावडरचं नाव क्लिनिंग पावडरच आहे, जी की कोणत्याही दुकानामध्ये 10 ते 15 रुपयाला येऊन जाईल। आता तुम्ही पाहू शकता ह्या पावडरने ना हाताला चिरण्या पण पडत नाही आणि हात खराब पण होत नाही, हाताला खाज पण येत नाही, काहीच होत नाही। आणि थोडीशीच घ्यायची आणि बघा तुम्ही आता इथं बघू शकता हे ताट किती डेंजर खराब झालंय। दिसायला असं वाटतंय की याला वर्षानुवर्ष घासलंच नाहीये, पण फक्त थोडं 2च मिनिटं मी हलक्या हाताने जरी घासलं ना तरी तुम्ही बघा एकदम भारी निघायला लागले। आणि याला जास्त प्रेस करायची पण गरज नाही, नॉर्मली पाण्याचा हात पाहिजे। तरी सुद्धा मी इथं जेवढं किचनवरती पाणी होतं बस तेवढंच घेतलंय, जास्त घेतलं पण नाही। आणि एकदम हलक्या हाताने प्रेस करते, हात पण खराब होत नाही, हाताला चिरण्या पण पडत नाही आणि काहीच नाही, आणि याला घासणी लागत नाही आणि साबण पण लागत नाही। आता आपण ह्या पावडरनी आहे ना पितळाचे जे पण भांडे असतात, आपले तांब्याचे भांडे असतात, ते आपण आरामात घासू शकतो। जास्त त्याला मेहनत लागत नाही आणि काहीच नाही। बघू शकता फक्त बोटाने मी तिथं अशी रब करत आहे एकदम, आणि हाताला माझ्या बघू शकता थोडी पण पावडर शिल्लक नाही राहिली, जेवढं खाली सांडलंय तेवढंच त्यांनीच घासू राहिले, म्हणजे जास्त पावडर पण यूज होत नाही आणि ताट पण आपलं छान असं चकाचक क्लीन होतंय। हात बघू शकता सुरुवातीला असे काळे होतात, पण धुतल्याच्या नंतर स्वच्छ होतात, अजिबात खराब होत नाही, तुम्ही बघू शकता इथे। आता आपल्या घरामध्ये पूजा असल्यावरती असे भांडे खूप लागतात आपल्याला, जसं की समई लागती, देवाचं ताट तांब्या जे पण असतात ना ते भांडे, आणि जर जास्तीचे असेल ना तर आपल्याला खूप टेन्शन असतं की आता याला कसं घासायचं। आणि सत्यनारायणची पूजा म्हणा, कसली पण पूजा म्हणा, त्यावेळेस हे असे भांडे आहेत ना चकाचक दिसतात, छान वाटतात, पण हे 5 मिनिटात तुम्हाला निघू शकतात, एवढं भारी आहे। तर बघताय ना तुम्ही इथंच किती तांब्या, असं वाटतंय आत्ता नवीन दुकानातून घेऊन आलेली आहे। फक्त याला एक काम करायचे, घासल्या घासल्या स्वच्छ कपड्यांनी एकदम पुसून घ्यायचे, त्याला एक पण डाग पाण्याचा राहिला नाही पाहिजे, जेणेकरून मग ते खराब होत नाही आणि ग्रीन ग्रीन कलरचे जे डाग होते ना सुरुवातीला मग ते राहत नाही। आणि जर तुम्ही त्याला असंच घासून ठेवलं ना मग हे 10 मिनिटात तुम्हाला परत त्याच्यावर डाग दिसणार। त्याच्यासाठी घासल्याच्या नंतर एकदम छान क्लीन कोरड्या फडक्याने छान असं त्याला पुसून घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला हे 2-4 दिवस आहे ना तसंच राहणार। देवपूजा केल्यावर पण ह्याला पुसून ठेवायचंय। आता बघू शकता इथे हाताला माझ्या अजिबात चिरण्या पडलेल्या नाहीये, काळे नाहीये, जसे माझे गोरे गोरे हात होते तसेच निघालेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।